ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग बघायला इतकी मजा येणार आहे ना प्रेक्षकांना तुम्हाला. नाही म्हणजे अश्विनने सगळ्यात मोठा तमाशा तर घातलाच. प्रॉपर्टीचे पेपर्स हाती सोपवले, काय वाटण्या काय मागितल्या, कडवटपणा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण सायलीने होऊ दिले नाही हा. तर घरात फूट पाडणाऱ्या प्रियाची चांगलीच मस्ती जिरवली तिने. आणि फायनली अर्जुनने सायलीला सरप्राईज दिलंच आहे. प्रतिमाच्या साडीचा ड्रेस जो त्याने शिवून घेतला, सायली तो घालून येते आणि त्या क्षणी सर्वांची नजर तिच्यावरती खिळते. रविराज सायलीला खूप छान रिक्वेस्ट करतात की परत जर का पुढचा जन्म घ्यायची वेळ आली ना बाळा, तर माझ्याच पोटी जन्म घे. म्हणजे बाप लेकीचं नातं इतकं छान दाखवलं ना. आजचा भाग बघायला खरंच खूप छान वाटेल तुम्हाला. शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, ठरलं तर मग मालिकेचे डेली एपिसोड्स पण खरे भागा पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. अश्विन चक्क सायलीलाच ताकीद देतो की हे बघ, तन्वीला प्रॉपर्टीचा मोह नाही आहे. आश्चर्य वाटलं ना ऐकून? सायलीलाही वाटलं. पण तिनेच माझ्या ध्यानात आणून दिलंय की सुभेदारांचा मुलगा या नात्याने तो मान मला मिळायलाच हवाय. आणि हा प्रॉब्लेम तोपर्यंत सुटणार नाही जोपर्यंत वाटण्या होतच नाहीत. अश्विनने सुभेदारांचे सगळे संस्कार धाब्यावर बसवलेले असतात आणि त्याच्या तोंडवर गरळ शेवटी प्रिया चोखते. हे सगळं कल्पनाला खूपच असहाय्य होऊन जातं. सुभेदारांच्या मनावर झालेला खूप मोठा आघातच असतो हा. तेव्हा सायली कल्पनाला सावरते, तिचे समजूत घालते की आई, या प्रियाचं कोणतंही वागणं आपण मनाला लावून घ्यायचं नाही. मी समजावलं होतं ना तुम्हाला, आपण ठरवलं होतं की नाही. तेव्हा कल्पना खंत व्यक्त करते की सायली, हे तन्वी नाही तर स्वतः अश्विन बोलतोय, याचं खूप वाईट वाटतंय. आणि का नाही वाटणार? शेवटी कल्पना आई आहे आणि तिचा मुलगा जर तिच्याच समोर ही अशी भाषा बोलत असेल, अशी गरळ ओकत असेल, तर कोणत्याही आईला वाईट वाटणार साहजिकच आहे ते. सायली रागातच बोलते की पण आई, बोलविता धनी तर तीच आहे ना, प्रिया. त्या क्षणी अश्विनच्या तळपायाच्या आगमस्तकात जाते. त्याच्या बायकोचा अपमान सहन होत नाही ना बिचाऱ्याला. सायलीला पुन्हा एकदा तो धमकवतो की हे बघ, तू परत परत तन्वीला ब्लेम करू नकोसा. तेव्हा अस्मीमध्ये बोलते. अस्मिता विचारते की काय चुकीचं बोलते रे सायली? हे बघ, तन्वीची सगळी कारस्थानं आम्ही बघितली आहेत. तिचं खरं रूप आम्हाला माहिती आहे, ते दिसतंय, पण तुला दिसत नाही आहे. तू काय अक्कल घाण टाकलेस का रे? आता तर तिचाही संताप होतो. पण अश्विन बोलण्याच्या इतक्या मर्यादा ओलांडतो ना की अस्मितालाच खूप खरीखोटी सुनावतो. तो विचारतो की मला काय अक्कल शिकवायते? एवढंच जर वाटतं ना तुला, तर कशाला मध्ये बोलतेस तू? आणि तुझा काय संबंध आहे या घरात मध्ये बोलायचा? सतत तर इथे माहेरी पडीक असते. एवढीच जर काळजी वाटते ना तुला, तर जा तुझ्या सासरीचा सासू सासऱ्यांची काळजी घे. ते नाही जमत आपल्याला. आणि चालले मला अक्कल शिकवायला. आता हा अस्मिताच्या जिव्हारी इतकं लागतं ना ते बोलणं, ती तिथेच ढसाढसा रडायला लागते. सुभेदारांना तर धक्क्यावर धक्केच बसत चाललेले असतात अश्विनकडून. प्रियाचं काय? तिच्या मनात आनंदाच्या उकळच फुटणार. लगेचच सायली त्याच्यावरती डाफरते. अश्विन भाऊजी, तुम्हाला कळतंय का? अस्मिताताई 2 जीवाचे आहेत, विसरू नका ते. अश्विन, त्याने तर खरंच अक्कल घाण टाकली आहे. पण अर्जुन, तो जाऊन अस्मिताला सावरतो. तिला धीर देतो की अस्मिताई प्लीज शांत हो. या अश्विनला कळत नाही आहे की तू काय बोलतोय. तू नको मनाला लावून घेऊस. आता तर सुभेदारांच्या घरात सगळ्यात मोठा धमाका होण्याची वेळ आलेली असते. ज्या क्षणी वकील साहेब घरात येतात आणि अश्विनला हाक मारतात. आता वकील अचानक कशासाठी आलाय, सर्वांनाच प्रश्न पडतो. अर्जुनला तर मोठा धक्का बसतो. अश्विन विचारतो की मी सांगितलेले पेपर्स तुम्ही तयार ठेवलेत ना? तेव्हा वकील साहेब सांगतात की हे काय, ते घेऊनच आलो आहेत. आता अश्विन त्यांचे आभार मानतो. वकील साहेब काय आपलं काम करून निघून जातात. आता सगळ्यात मोठा बॉम्ब फोडतो अश्विन. तो प्रतापच्या समोर जाऊन उभा राहतो. नजरेला नजर देऊन बेधडकपणे बोलतो की प्रताप, सुभेदारांचा मुलगा या नात्याने प्रॉपर्टीचा जो काही हिस्सा मला मिळायला हवाय, तो मिळवण्यासाठीचे हे पेपर्स आहेत. याच्यावरती सही करा आणि माझी प्रॉपर्टी, माझी वाटणी मला द्या. मग मी कायमचा इथून निघून जातो. आता सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते.
अश्विनने इतका खालचा निर्णय घेतला असेल असं स्वप्नातही कुणाला वाटलं नव्हतं. एवढंच काय, प्रियासुद्धा आश्चर्यचकित झाले. अश्विनने सगळ्या लिमिट्स क्रॉस तर केलेल्या आहेतच, पण तो प्रतापच्या पुढे फक्त 2 ऑप्शन्स ठेवतो. त्याच्या हाती पेपर सोपवतो, विचारतो की एक तर या पेपरवरती सह्या करा, नाहीतर आम्हाला मानाने या घरात घ्या. इथेच तुकडे पडू द्यात. त्यानंतर तुमचे आणि आमचे रस्ते वेगळे होतील, तेही कायमचे. आता अश्विनचं हे रूप पाहून अर्जुनच्या तळपायाच्या आग मस्तकात केलेली असते, पण उगाचच घरात वाद नको म्हणूनच तो गप्प उभा असतो. आता बिचारा प्रताप तरी पुढे काय बोलणार? आपल्याच मुलाने आपल्यालाच एवढा मोठा धोका दिला म्हटल्यानंतर. नाही म्हणजे प्रियाच्या प्रेमात इतका आंधळा झालाय ना अश्विन, की स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोय याचंही भान राहिलेलं नाही आहे त्याला. अरे आई वडील आहेत, तुझ्याबद्दलचा वाईट विचार का करतील? साधा विचार त्याच्या मनात येत नाही. लगेचच तो प्रतापला गप्प झाल्याचं पाहून त्याच्या चुपीमध्येच सगळं काही तो समजून जातो. प्रियाला तो म्हणतो की चल तन्वी, घरात चल, आपल्या रूममध्ये जाऊयात. प्रिया सामान घेऊन हजरच असते. ती येते घरात आणि वरवरची नाटकं दाखवते. अश्विन प्लीज चिडू नकोस ना, प्लीज अश्विन. तेव्हा अश्विन आनंदाने तिला तिच्या रूममध्ये घेऊन जातो. शेवटी सांगायचं झालं तरी काय, सुभेदारांच्या नाकावर टिचून प्रिया यांच्या घरात घुसलीच. सुभेदार खूप मोठा शॉकमध्ये आहेत. आता इकडे किल्लेदारांच्या घरी बघा, प्रतिमा सगळी जेवणाची तयारी करते. अश्विन आणि प्रियाला हाका मारतच असते. तेव्हाच सुमन काकू येऊन सांगते की ते दोघेही घराबाहेर पडलेत. प्रतिमा विचारते की घराबाहेर पडलेत म्हणजे कुठे गेलेत, कशासाठी गेलेत, काही सांगून गेले नाही आहेत का? तेव्हा सुमन काकू त्यांना सांगून टाकते की वहिनी, जेव्हा ते दोघेही बाहेर पडत होते ना, तेव्हा त्यांच्या हातात सुटकेस होत्या. आता त्यावरून रविराज समजायचे समजून जातातच आणि ते काही रिॲक्ट होत नाहीत. पण प्रतिमाला नको तिथे जास्त पुळका येतो आपल्या खोट्या मुलीचा. ती लगेचच रविराजांना म्हणते की अहो बरं काय बरं, ते दोघे कुठे गेलेत, कसे आहेत आणि बॅग घेऊन का गेलेत, कळायला नको आहे का? तेव्हा सुमन काकू सांगते की वहिनी, मग तुम्ही तन्वीला फोन करून विचारा ना. तितक्यातच रविराज सुमन काकूंना सांगतात की सुमन चल जेवायला वाढ. सुमन काकू थोडंसं कचरतच विचारते की भाऊजी, तन्वीला एकदा बोलून तरी बघा ना. रविराज लगेच रिॲक्ट होतात. कशासाठी? तिचा नवरा आहे ना तिच्यासोबत, बघतील त्यांचं ते काय करायचं आहे ते. रविराजांचं वागणं अगदी योग्य आहे. ते दोघेही काही लहान नाही आहेत आणि सांगायचं झालं तर प्रिया खूप छातीर आहे. कुठे कशी पिन टोचवली की आपली कामं फत्ते होतात चांगलंच माहिती आहे तिला. आता तर रविराजांनाच काही फरक पडत नाही म्हटल्यानंतर सुमन काकू आणि प्रतिमा दोघींचाही नाईलाज होतो. इकडे रूममध्ये येता क्षणी प्रिया मस्त बेडवरती लोळते आणि आनंद साजरा करते की फायनली आपण आपल्या घरात आलोच. मी ठरवलंच होतं अश्विन की आपल्याला कोणत्याही टोकाला जायचं झालं तर आपण जायचं, पण आपल्या घरात, आपल्या हक्काच्या घरात यायचं म्हणजे यायचंच. आता सगळ्यांच्या समोर तोंड वर करून, सगळ्या बोलण्याच्या मर्यादा पार करून, सगळ्यांची मनं दुखावणारा अश्विन रूममध्ये येता क्षणी मुळूमुळू रडायलाच लागतो की, कारण जे काही त्याने केलं ते कृत्य त्याच्याच जिव्हारी लागतं. शेवटी त्याच्यावरती सुभेदारांचे संस्कार आहेत ना. तो प्रियाला सांगतो की पण आज हे प्रकरण खूप टोकाला गेले तन्वी. आपल्याच घरात आपल्याच माणसाचा हा कडवटपणा झेलणं खरंच खूप कठीण आहे. प्रिया मनातच अश्विनला शिव्या घालते. झालं या मूर्खाचं पुन्हा रडणं सुरू. अरे मूर्ख माणसा, या घरात परत येऊन मी किती मोठा विजय मिळवला आहे. आता मला इथे राहून अर्जुन सायलीवरती वॉच ठेवता येईल ना. आता याची कटकट ऐकायला नको बाबा. प्रिया मनातच वैतागते. आता तिकडे बाहेर सर्वजण जेवायला बसलेले असतात, पण कोणाची जेवणाची इच्छा राहिलेली नसते. आणि असणार तरी कशी म्हणा, अश्विनने पराक्रमच तेवढा गाजवलेला आहे. पण सायली बघा काहीच न घडल्यासारखं रिॲक्ट होते. ती सगळ्यांना हसूनच बोलते की चला आता सगळ्यांनी जेवायला सुरुवात करा. विमलताई सगळ्यांना वाढायला घ्या बरं. पण सर्वांचीच तोंडं पडलेली असतात. तेव्हा सायली समजावते की आई, बाबा, आता जर का पूर्णाची इथे असत्या तर त्याने तुम्हाला असं बसू दिलं असतं का? जेवायला लावलं असतं की नाही? तुम्ही पटकन जेवा, नाहीतर मी पूर्णाजीकडे तक्रार करेन फोन करून.
ती दटावते त्यांना, तेव्हा प्रताप नाराजी व्यक्त करतो की जेवलो असतो ग, पण ज्या मुलीचा आपल्याला इतका तिटकारा आहे ती मुलगी घरात असताना कशात खाली घास तरी कसा उतरेल. साली घरातल्यांची समजूत काढते की प्रियाकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊच नका. तेव्हा कल्पना म्हणते की पण सायली, अगं त्या मुलीच्या वागण्याचा मनस्ताप तर होणारच ना. त्यावर सायली सांगते की मग नका ना लक्ष देऊ, तिच्या वागण्याचा आपण स्वतःला त्रासच नाही करू घ्यायचा. आणि ती काय सुधारणाऱ्यातली आहे का? रोज मरे त्याला कोण रडे. आता सायलीच्या बोलण्यातही तथ्य असतं, प्रिया काही सुधारणाऱ्यातली नाहीच आहे. इकडे अश्विन खूपच इमोशनल होतो. त्याचं त्यालाच वाईट वाटत असतं स्वतः केलेल्या कृत्याचं. तेव्हा प्रिया त्याला बिलगते आणि त्याचे समजूत काढण्याचे नाटकं करते की अश्विन, हे बघ, तुझ्या आईबाबांना आपण त्यांच्याजवळ नको आहेत, यामध्ये आपली काय चूक आहे सांग बरं. आणि आता बघ, माझ्यासाठी तू किती लढला आहेस आणि आता तर आपण जिंकायचंच, म्हणजेच आपण त्यांची मनं जिंकायची. अश्विन विचारतो की पण तन्वी, त्यांच्या मनात माझ्याबद्दल किती राग आहे बघतेस ना, आणि अशा परिस्थितीत आपण त्यांचं मन कसं जिंकणार आहोत. बाहेर सायलीचं म्हणणं अस्मिताला पटतं. ती म्हणते की मला पटतंय तुझं बोलणं, नाही म्हणजे आपण जितके जास्त रिॲक्ट होऊ ना तितकी ती तन्वी जास्त चेकाळेल. तेव्हा अर्जुन सांगतो की तन्वीच्या वागण्याचं काही वाटत नाही आहे, पण तिच्या नादी लागून अश्विन जे काही वागतोय ना त्याच्यासाठी जास्त वाईट वाटतंय. सायली खरंच खूप ग्रेट आहे हा, कारण एवढं सगळं वाईट घडलं तरीसुद्धा ती त्यातून चांगलंच वेचते. घरातल्या सगळ्यांची समजूत घालते की उलट तुम्ही सर्वजण हा विचार का करत नाही आहात की प्रियाच्या नादाने का असेना पण आपले अश्विन भाऊजी आपल्या घरी परत आलेत ना. आई, तुम्ही त्या दिवशी म्हणत होतात की नाही की दिवाळी येते तरी अश्विन घरात नाही आहे. मग बघा ना, दिवाळीच्या सणाला आपण परत एकदा सर्वजण एक कुटुंब एकत्र असणार आहोत. तेव्हा प्रताप सायलीचं कौतुक करतो की वा सायली, नाही म्हणजे वाईटातून चांगलं कसं शोधावं ते तुझ्याकडून शिकावं बरं का. तेव्हा सायली म्हणते की हो की नाही बाबा, मग चला बरं, आता सगळ्यांनी जेवायला सुरुवात करा. आपल्या घरात अन्नाचा कधीही अनादर झालेला नाही आहे आणि यापुढे तो कधीच होणारही नाही आहे. चला जेवण करा. आता सायलीच्या बोलण्याने सगळ्यांचं मन थोडंसं फ्रेश होतं, हलकं वाटतं त्यांना. जेवणाआधी सायली सगळ्यांना थांबवते आणि त्या सगळ्यांची समजूत घालते. त्यांच्याकडून वचन मागते की मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे की प्रिया जरी आपल्या घरात आली असली तरीसुद्धा प्रिया आपल्यासमोर असली काय नसली काय आपल्याला काही फरक पडता कामा नये. कारण जास्तीत जास्त आपण प्रियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा. तिने कितीही कुरघोड्या केल्या ना तरीही रिॲक्ट व्हायचं नाही, स्वतःला मनस्ताप करून घ्यायचाच नाही. आपण पूर्वी कसे छान हसत आनंदात एकत्रित होतो ना, अगदी तसंच राहायचं. द्याल ना हे वचन. आता सायलीच्या बोलण्याने सगळ्यांनाच पाठबळ मिळालेलं असतं आणि का नाही मिळणार, ती खंबीर आहे ना त्या घराला सावरण्यासाठी आणि प्रिया नावाच्या चेटकिनीला व्यसन घालण्यासाठी. तेव्हाच सर्वजण उठतात आणि सायलीच्या हाती हात टेकवत तिला वचन देतात. सायली म्हणते की ठरलं तर मग आता इथून पुढे आनंदातच राहायचं, चला जेवायला सुरुवात करा. प्रियाने कितीही सुभेदारांचं घर फोडण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा सायली थोडीच ते होऊ देणार आहे. सर्वजण बघा किती आनंदाने एकत्रित जेवत आहेत आणि जेवणाचं तर इतकं तोंड भरून कौतुक करतात सर्वजण. तेव्हा कल्पना सांगते की बरं सायली, अगं अस्मिताला ना कोथिंबीर वड्या खावं अशा वाटत आहेत, आपण 1-2 दिवसामध्ये बनवून ठेवूयात. तेव्हा सायली म्हणते की नक्की. त्यावर विमल म्हणते की मग वहिनी, मी एक काम करते, मी उद्याच जास्तीची कोथिंबीर घेऊन येते. आता सर्वजण हसायला लागतात. किती छान आनंदाचं हसतं खेळतं कुटुंब सायलीने जोडून ठेवते. इकडे प्रिया सायली अर्जुनच्या विरोधात अजूनही कान फुंकतेच आहे अश्विनचे. ती त्याला सांगते की सायली आणि अर्जुनवरती ही वेळ आली होती ना, पण त्या सायलीने छक्के पंजे करून शेवटी घरातल्यांचं मन जिंकलंच की. मी सुद्धा माझ्या खरेपणाने माझ्या स्वभावाने सगळ्यांची मनं नक्की जिंके ना. आणि हा मूर्ख बायकोचा बैल लगेचच विचारतो की तन्वी, तुझ्या या छान स्वभावाची किंमत या घरातल्यांना का नाही आहे ग. प्रिया म्हणते, अश्विन तुला तरी आहे ना, माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. अरे चल बाहेर सर्वजण आपण एकत्रित जेवायला बसूयात. अश्विन वैतागतो
की नाही, मला पुन्हा त्यांचं तोंड बघायचे नाही आहेत, नाहीतर मलाच खूप त्रास होईल. प्रिया त्याला आग्रह धरते की अश्विन, हे बघ, तूच असा वागत राहिला तर आपण एकत्र कसे येणार. अश्विनचं ऐकून न घेता प्रिया प्रेमानेच त्याला मस्का मारते आणि त्याला ओढतच बाहेर घेऊन जाते. आता सर्वजण आनंदात एकमेकांची गप्पा मारत मजा मस्ती करत जेवत असतात. पण प्रियाला कसं सुभेदारांचं सुख बघवत नाही ना, लगेच आली आनंदात विरजण टाकायला. जेव्हा ती येते तेव्हा सगळ्यांची तोंडच पडतात की. पण सायली मात्र तिला तिची जागा दाखवून देते. प्रिया आता चेअरवरती बसणार. सायली तिला सांगते, थांब प्रिया, ती जागा तुझ्यासाठी नाही आहे, आणि तुला जर इथे आमच्यासोबत बसायचं असेल ना, तर काय आहे, या घराचे काही वेगळे नियम आहेत. प्रिया तोऱ्यातच विचारते की नियम? सायली, या आधी मी या घरात राहिले तेव्हा तर नव्हते असे कुठले नियम. सायली सडेतोड उत्तर देते, हो, कारण तू त्यावेळेस सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत होतीस. तरीच म्हटलं की बायकोचा बैल अजूनही एवढा गप्प गप्प काय, लगेच तोंड वर करतोच. सायलीला तो विचारतो की नाटक आहेत ही सगळी, बरं बोल, काय नियम आहेत तुझे? ज्या क्षणी प्रियाचं खरं रूप अश्विनला कळेल ना, जाम पश्चाताप होणार आहे याला. खूप उद्धटपणे वागतोय तो त्याच्या कुटुंबाशी. तेव्हा सायली नियमाचा पाढाच वाचते की नियम क्रमांक 1, सकाळचा नाश्ता असो, दुपारचं जेवण असो, तुझं तू स्वतः बनवायचं. आमच्या कुटुंबासाठीचं जेवण मी वेगळं बनवेन. प्रियाला धक्काच बसतो. नियम क्रमांक 2, तू आमच्यासोबत आमच्या पंक्तीला अजिबात बसायचं नाहीस. एकतर आधी जेवायचं, नाहीतर आमच्या कुटुंबाचं जेवण झालं की नंतर बसायचं. अश्विनला लगेचच टोचतं, झोंबतं बोलणं. तो विचारतो की का? तेव्हा सायली सांगते की कारण आजपर्यंत जेवणाच्या टेबलवरती कित्येक वेळा हिने खूप जणांना रडवले. हिच्यामुळे माझ्या घरच्यांना खूप मनस्ताप झाला आहे, आणि मला असं वाटतं की निदान जेवताना तरी माझ्या कुटुंबाने आनंदात पोटभर जेवावं. नियम क्रमांक 3, जेवण झालं की ही सगळी जी काही खरकटी भांडी असतील, किचन ओटा आवरणं असेल, झाकपाक असेल, तुझं तू करायचं. आता प्रिया इतकी रडकुंडीला येते. सुभेदारांच्या घरात येणं प्रियाची वाट लागेला. प्रिया वैतागूनच म्हणते की अगं पण मी कधी जेवू? तेव्हा सायली स्पष्ट सांगते, कधी म्हणजे आमचं जेवण झालं की स्वयंपाक करायला घे, जेव तू. तेव्हा पुन्हा एकदा त्याच तोऱ्यात माझाच अश्विन उद्धटपणे बोलतोच, तन्वी फक्त तिच्या एकटीचाच नाही तर माझासुद्धा स्वयंपाक बनवेल. मला तुमच्यासोबत जेवायची इच्छाच नाही आहे. नसली तर नसू देत, बघ तुझ्या बायकोचे पराक्रम आता. प्रिया तणतणतच विचारते की म्हणजे या कुटुंबाचा मी भाग नाही आहे असं म्हणतेस तू? तेव्हा सायली सडेतोड उत्तर देते की हो, या कुटुंबाचा भाग तू नाहीच आहेस. यापुढे कधी नव्हती, म्हणजे होणारही नाही आहे, आणि मागेही कधी नव्हती. सायलीचं बरोबर आहे. मुळात प्रिया कोणत्याच कुटुंबाचा भागच नाही आहे, ना किल्लेदार ना सुभेदार. ते आपल्या वरचेवरच रेंगाळते. जिथे जागा मिळेल तिथे कब्जा करायचा. तितक्यातच प्रताप बोलतो की सायली, अगं खूप वेळ दिला त्या मुलीला, जाऊ देत, लक्ष देऊ नको तिच्याकडे, तूही बस जेवायला. सायली आपलं प्रियाच्या नाकावर टिच्चून प्रिया ज्या चेअरवरती बसणार होती तिथेच बसते आणि तिच्याकडे दुर्लक्ष करते पूर्णपणे. आता त्यांच्या मस्त आनंदात गप्पा चालू होतात की अहो, तुम्हाला सांगायचंच राहिलं, माई मावशींचा फोन आला होता मला, तुमची विचारपूस करत होत्या त्या. अर्जुन म्हणतो की हो, मलाही आला होता की. आता प्रिया रागातच तिला जाब विचारते की सायली, तू काय मला सुखाने जगूच देणार नाही आहेस का? प्रिया उलटं बोलते का? नाही म्हणजे प्रियाच सुभेदारांना सुखाने जगू देत नाही, सुभेदारांनाच काय, किल्लेदाराला पण सुखाने जगू देत नाही, आणि तिला ज्यांनी पोचलं त्या महिपत साक्षीला पण तिने सुखाने जगू दिलेलं नाही आहे. अर्थात प्रिया कधीच कोणाची होऊच शकत नाही. मुद्दाम सायली प्रतापला बोलते की परत बाबा, माई मावशी म्हणत होत्या की त्यांना कोणत्या तरी गोळ्या हव्यात ज्या कुठे भेटतच नाही आहेत. तेव्हा प्रताप विचारतो की काय? अगं मग भाईला म्हणावं की चिठ्ठी फोनवरती फोटो काढून पाठवून दे, मी गोळ्या पाठवून देतो तिकडे. आता या सगळ्यांची इतक्या छान गप्पा रंगलेल्या असतात की प्रियाला त्यांचं सुख बघवतच नसतं, डोळ्यात खुपतं, आणि त्यातून तिच्या पोटात इतके कावळे ओरडत असतात ना की अश्विन तिला वैतागून म्हणतो की तन्वी, अगं का थांबलीस तू इथे? तो तिला सोफ्याकडे घेऊन जातो. आता प्रिया वैतागून विचार करते की अश्विन,
मला कळतच नाही आहे की काय चाललं आहे यांचं. आता यांचं कधी जेवण व्हायचं, त्यानंतर मी कधी स्वयंपाक बनवणार, कधी जेवायचं. माझं राहू देत, माझं सोड रे, पण माझ्यासाठी तूही उपाशी राहतोयस. हो प्रिया, इतकी काळजी आहे तुला अश्विनची? अश्विनलाही तिची काळजी वाटते लगेच. तो म्हणतो की तन्वी, आजचा दिवस मी बाहेरून जेवण ऑर्डर करतो. आता प्रियाला काय काय खावंसं वाटतं ते ती लगेच अश्विनला सांगते. पण काहीही म्हणा, सायलीने प्रियाची मस्ती चांगलीच जिरवली. आजचा भाग संपतोय, बघूयात पुढे. आता पुढील भाग आपल्याला बघायला छान मिळणार आहे कारण अर्जुनने आता सायलीला जो ड्रेस शिवला होता तो आणून खूप छान सरप्राईज दिले. सायली इतकी खुश होते तेव्हा अर्जुन सांगतो की फक्त बोलायचं नाही तर घालून पटकन खाली ये. जेव्हा सायली सुंदर अशी तयार होऊन येते, खरंच सायलीला तो ड्रेस इतका शोभून दिसतो ना, खूप छान दिसत असते. त्यात प्रतिमा आणि रविराजसुद्धा आलेले असतात. जेव्हा रविराज सायलीला निरखून पाहतात तेव्हा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. अर्जुन सायलीला सांगतो की तुझी इच्छा होती ना, तुला तुझ्या आईच्या साडीचा ड्रेस शिवायचा होता ना, तोच शिवलाय. तेव्हा प्रतिमाच्या साडीचा ड्रेस शिवल्याचं लक्षात येतात सायलीचा आनंद गगनात मावेनासा होतो. रविराज सायलीला रिक्वेस्ट करतात की परत कधी जन्म घ्यायची वेळ आली ना बाळा, तर आमच्याच पोटी घे. किती छान दाखवले ना बॉन्डिंग यांनी. खरं तर सायली यांच्याच पोटची मुलगी आहे. सायली आनंदाने अर्जुनला बिलगते आणि त्याला सांगते की माझ्या आयुष्यात सुखाची सुरुवात झाली आणि तीही तुमच्यापासून. थँक्यू. सायलीचा आनंद पाहता घरातले सर्वच जण आनंदित असतात. आता प्रियाने त्यात विरजण नको टाकायला, एवढीच इच्छा